नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन या व्हिडिओमध्ये. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. शेतकऱ्याला महायुतीच्या सरकारमध्ये संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला संपूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना आता महायुतीच्या सरकारमध्ये संपूर्ण कर्जमाफी मिळणार का, हे अपडेट आपण पाहूया मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी नवीन सरकारकडून पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे. नेमके आता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात का, नेमकी संपूर्ण कर्जमाफी संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कालचा निकाल माहीतच असेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीला विजय मिळालेला आहे. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळू शकते हे देखील आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकते. मित्रांनो, सर्वप्रथम आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकते हे समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत राबवलेल्या कर्जमाफी योजना या ठिकाणी माहिती असणं तुम्हालाही गरजेचं आहे. राज्यामध्ये फडणवीस सरकारने 2017 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी केली होती. मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो या योजनेबाबतीत थकबाकीदार शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंत कर्जही माफ केलेलं होतं. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, आता नवीन सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी 2019मध्ये नवीन सरकार आल्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना करण्यात आली होती. मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज होते त्यांची या ठिकाणी माफ करण्यात आले आणि सोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्याला 50,000 प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. वारंवार या ठिकाणी अपडेट होत राहिल्या, परंतु शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान अद्यापही मिळालेलं नाही. मित्रांनो, नेमकी आता हे कर्जमाफीचे नवे अपडेट काय मित्रांनो, नेमके आता हे काय अपडेट असणार आहे, कर्जमाफी मिळू शकते का, हे देखील फार महत्त्वाचं आहे. हे समजून घेऊ आपण. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी लाभ मिळू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात कमी जमीन असूनसुद्धा खूप शेतकरी आहे, त्यांना कर्जमाफी होणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, त्याचसोबत कर्ज घेत असताना शेतकरी जमीन गहाण ठेवतात. कर्जबाजारी पण पिकांना भाव मिळत नाही. अशामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे आणि त्यांचा परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे. जमिनीवरचा बोजा असेल तर त्यांना वाढता असताना त्यामुळे करोडो शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शासनाने केलेली आहे. या परिस्थितीमुळे अनेकदा घोषणा करण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, परंतु आता पुन्हा एकदा महायुती महाराष्ट्र सरकार स्थापन करणार आहे आणि या अंतर्गत या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्याला मिळतो का, हे देखील फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, शासनाने जो निर्णय घेतला तो पूर्ण या ठिकाणी 2.5 वर्षातच शासनाने केलेला आहे. मित्रांनो, शेतकऱ्याला कर्जमाफी होणार का व कोणत्या शेतकऱ्यांची होणार. मित्रांनो, आता या ठिकाणी शेतकऱ्याला जे काही मोफत वीज बिल आहे हे देखील दिलेलं आहे. आता राहिला प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा. तर आता या ठिकाणी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही कर्जमाफी आहे त्याच्याविषयी थोडक्यात लवकरच आपल्याला माहिती पाहायला मिळणार आहे. तर आपले व्हिडिओ असेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.